आव 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 कोंबड्या येऊन राहिले खायला. सांगा आता माई वायरी मला असं निकोस खायला देते. पण आता काय करा बोलता येत नाही आपल्याला. कारण की आपला पोरगा सुद्धा नाही ना, धड नाही ना. बायकोच्या हातचा कटपुतली व्हायला आहे तो. असाच नाचते बोटावर बायकोनं. म्हटलं काय की आपलं काही चालत नाही बापा. चल बापा खाय. हातीनं मोठीन कोळल्या गोटी. सारी इस्टेट पोराच्या ताब्यात दिली, सुनाच्या ताब्यात दिली की आपल्याला एवढ्याच खाणार. खावले का? रातचा डबा, रातचं बेसन आहे करेल सांगा. कधीच खाल्लं नाही माझ्या जिंदगीत रातचं दिवसा. आता खा लागून राहिलं. हो ना, सून आहे पोरगा आहे त्याच्या काळात असंच होणार आहे. सारी संपत्ती त्याच्या नावावर करून दिली म्या. पहिले लक्ष द्यायला पुरते रे. हो पहिले आपल्या ताब्यात आपल्याला ठेवायला पुरते. ह्या डोळ्यानं नाही गेलं पुरत पोरे. पण वायऱ्या सुना काय सुद्धा नसतात. पहिले गोड बोलतात आणि मग सगळेच बोट घालतात. तर माझ्यासोबत तेच झालं ना. माझी सोनी एवढी चांगली होती की गरम गरम भजी, गरम पोया, गरम भाजी सर ओके मध्ये. जापासून वावर नार करून दिलं, घर नार करून दिलं, तर हुंगूनच राहिली. काय म्हणते रातचं डंगऱ्या ते काय राहिलं. तू काय कामाला जातं की धमाला जातो म्हणते. संबंध जोडतं, हे करतं, चितंबे करतं, तिकडेच काय करायचं आहे तुला. अशी म्हणते ते मुले. सांगा किती बेकार आहे. चल बाप्पा बडबड करून काही फायदा नाही. कोंबड्याही खात नाही ते अनाथ आपल्याला खायला पुन्हा आता. चल बाप्पा चल खाय बापा, जाऊ दे आता. काय कसं खाय बापा. काय करशील आपल्याला कोणत्या पुरणपोळ्याची अटी आता बोलून दे. ओ रे बाबा खाय खाय खाय. लक्ष्या हो लक्ष्या हरामखोरा. अरे बडा तू कोण असा बैकला रे बाबा. काय झालं तुले? काय झालं काय? अरे साया मी बैकून आहे तर काय तर लक्ष्या वाहनाजी सळेल तोंड्या. काय संबंध आणला तुला महापुरीसाठी? काय संबंध आणला महापुरीचा? काय सत्यानाश करत होता का तू? पोरं गिनलं कोण नाही झालं बाबू. अजून कसं धिंगाणा झाला असता बापुरे. धिंगाणा कोणत्या पुरीचा? आता कोणता मी आता या पुरीचा धिंगाणा केला आणि सत्यानाश केला रे बापा. अरे झालं काय मूळ मुद्द्या रे? काय आहे काय विषय? काय झाला हे सांग मला पहिले. काय आहे तर लक्ष्या तुला सायच्या सारं माहित असते. पण तू काय करतो हरामखोरा. या डेपोतली गाडी त्या डेपोत पोहोचत. पोरगी कशी पोरगा कसा हे तुला सारं माहित असते. पण तू समोरच्या माणसा सत्यानाश करतो. महापुरीचा सत्यानाश झाला असता चांगल्या पुरीचा. तो पोरग जराशी चव नाही त्याला. सडेल आहे तो पोरगा. गड्या तू काय बोलून राहिला? पोरगा चांगला आहे गड्या. फक्त डोक्याला केस नाही बुवा द्यायच्या टकलाय बस एवढंच. त्याला कामा धंद्याचा प्युअरचा पोरगा आणि तू हे करून राहिला बा. काय म्या काय फसवलं? म्या काय केलं? फसवलं नाही त्यानं. कामा धंद्याचा पोरगा. अरे काय कामाधंद्यात बेवडो पोरगा ते बेवडो. पार्ट्या करते थंड दारू पिते. तू काय सांगून ना काय बरोबर. गड्या तू मला काय दोष देऊन राहिला तू एवढा? अरे बा आता कसं असते. मला त्या नामदेव भाऊन सांगितलं पोरगा चांगला आहे. मी आता त्या माणसावर रिसा ठेवला. मी काय त्या पोऱ्या घरी जायला की तो दारू पिते की तामोक खाते की पुडी खाते की वरली लावते की गंजीबा खेते की पार्ट्या करायला जाते मटण हड्ड्या खायला जाते. मी काय राहायला राजा घरी? काही इकडे माणूस असतो. अरे माझा संबंध जोडायचं काम चौकशी करायला काम तुझी आहे. त्यावर विश्वासच नाही ठेल पुरला मुले. इचकेल वाहनाची. अरे खोटा बोलतले का तू? एवढं पोरग आहे ते तुला सारं माहिती असेल हरामखोरा. पण तुला काय घेतलीस की 2-4-5 म्हणतो तू हाल चालू आहे. कुत्रीने हाल खाऊन राहिली तू येले का? हे बा ना भाषा कुटकेन भाषा भाजी खाणं कोण राहिली तुले. म्हणून तुझी वायरीन पोऱ्या तुला वागवत नाही साया. हे धंद्यात तुझे लुच्चे धंदे. हो गड्या हो ते याच्यावर नको जाऊ ना खायचं. अरे लक्षा सडेल तुन पण महापुरीचा सत्यानाश काऊन केलता सांग ना तुम्हाला हरामखोरा. तुला जास्त गोड लागलं काय? काही गेलते का त्यांनी 2-4-5 तुले हरामखोरा. लक्ष्या काही लाज वाटते तुले? मी तुला मा भाऊ समजून तुला माई पोरगी फसवल दिले का बेवड्याच्या हातात? बेवडा आहे तो पोरे. अरे गड्या आता तू ऐक ना. तर तसं काहीच नाही बा. लोक कसं हितभर असली की हातभर लावतात. पोरगा चांगला आहे गड्या मला माहित आहे ना. अरे बापा नामदेव भाऊन गॅरंटी घेला. नामदेव भाऊ गॅरंटीचा माणूस आहे ना. अबे साया लक्ष्या तू गॅरंटी सांगूच नको मला. थांबतो मला पुरी पहिले निपटू दे मग पाहतो तुझ्या बजेट काय आहे तर. तुझं जर नाही कंबळलं मोडलं लक्षात मग म्हणतो तू आता. तुझ्या सत्यानाशच करतो मी आता. महापुरीचा जसा लाल तुम्ही करणार तसा. बरं की आमच्या लक्षात झालं. संबंध मोडून टाकतो मग पाहतो तुझ्या बजेट. हो गड्या हो 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 गड्या असं करू नको ना. काय हो लोक काय बाजार असं की सैन करून घेत नाही सांगा.
याले रोज लागलं तर दिशीचा अर्धा पाहिजे पण जवळ निर्विसनी पाहिजे. सांगा कसं आहे प्रॉपर्टी आहे त्याच्या मागं साऱ्या गोष्टी पिते अर्धा काय फरक पडून राहिला. पण नाही जरा चक नाही. हा स्वतः बेवडा आणि जवळ यायला निर्विसनी पाहिजे. सांगा ती ताला द्यायची तर हरामखोर आहे काय का माणसाची असले का. चाल बा घास लक्ष्मण कपडे मोकळे घाल चाल पावताडीचं जाऊ आपण पाहू काय आता. बुड नाही आधी घर बुड्याला माहीत पडत दारू गेला म्हणून. चाल बापा पटकन पण काय बुड येऊन आज मा नातू काय बोलते म्हणणाऱ्या नातवाईली बरोबर तर मला पाऊस दे बरं ऐकूच दे आज फोनवर. हा असं असं वाकं गेलं असली तोंडावर यांना की कसं हा फोनवर बोलते ना. थांब काय म्हणते मला पाऊस दे ना. काही फुसणे फासणे काही ऐकू येऊन नाही राहिलेले का. आज कसं काय बंद झालं आहे रोज चालू असते. हाय डार्लिंग कशी आहेस काय खाल्लं काय हागली काय मुतली. आज बंद झालं आहे रे झपला घडी संड. बाप्पा रे हे तर बाप्पा घोरघार चालले बापा मनात नाही तर हात रात्रभर झपत नाही ना बापा. डार्लिंग करत राहते रातभर. आज कसा पसरला लेखाचा हा झालं वाटते काहीतरी. गोडी तर संड बसरून राहिला घर भरून राहिला. नक्की भांडण झालं वाटते. नातवाईरी बरोबर भांडण केलं यानं म्हणून तर मावी याच्या आजी बरोबर भांडण झालं आम्ही असंच करत जा ना. ते माझं नाही मी ती याचं नाही मासिक काय म्हणा. भांडण झाले याचं म्हणून कसं हा बोलून नाही राहिला या बरोबर. नाही तर रातभर फोन चालते बापा हल्लो. जाऊ दे बरं झालं जाऊ दे फोनवर नाही बोलून राहायला. एक चांगली गोष्ट आहे बापा. चाल दुसरीकडे जाऊन सफरीत जाऊन झोपू बा आपण. याच्यासाठी काही झोपायला पुरत नाही. झोपला हा गडी. पुरा संड झोपेला अरे बाबा. चाल चाल बाबा चाल पटकनी. हे डिस्टर्ब नाही करायला पुरी द्यायला आपल्याला तिकडे जाऊन झोपायला पुरते. अजून गेलो ते झोपलो तर अजून कसं कसं जागीन तो जागला तर मग अजून झोपणार नाही. बरं फोनवर सुरू झाला तर काय करशील बाबा. चाल आणि एक गोष्ट माझ्यासाठी चांगली झाली बा झोपून राहायला गडी रात्री. नाही तर रात्री झोपच नव्हती गड्याले. 24 तास फोनवर त्या पोरीसोबत सोडेल पोरी बरोबर. पण जाऊ दे झपला गडी जाऊ दे आता कसं. चाल चाल रे बापा चाल मामाना जगत झालं बापा ना. मान आता फोन सोडला बोलून नाही राहिलं त्या पोरीसोबत. चांगली गोट झाली आता. चाल बापा राही तिकडे झोपून जो सपरीत. काय नामदेवरा काय केलं तुम्ही ना घोर राजा. आमच्या गडीचं काही गोयक लावा. मला घरी येऊन शादलं बा गड्यानं. काय राजा माणसा आहे तुम्ही. अरे बापा तुमच्यासारखी माही गत राजा. मला काहीच माहित नाही ठाऊक नाही राजा. मला डायरेक्ट हिवाळा फोन आला निवळीनं डायरेक्ट मला फोनवर शादवला. म्हणजे आपला तुमचा संबंध मुळला डायरेक्ट याच भाषेत. ते काय नाही ती विचार आहे. बरं झालं तुम्ही भेटले मधामध्ये. चला लवकर पटकन. काय बा नामदेवरा टेन्शन लावलं होतं मी ना काम ना धाम राजा. काय केलं काय नाही बाबा. गडी गोटच नाही घेऊन राहिला फुर्र करून राहिला. मला तर खाव घेटी होत करून राहिला सांगून काही राहिला नाही काय झालं काय नाही तर. चला बाबा चला. इवई अरे आराम इवई करत होती. कोणता इवई आता दलिंदरासाठी काय सांगितलं नाही मी. अटी येऊ नको म्हणून संबंध तुझा आपला मुळला. आल्या हरामखोरटी. पण आता काही बोलतोय बाबा नामदेरा. काय ढबले काय बोले काय आला म्हणते. सांगा आता आपण इवई होणार हा का म्हणते काय आला. अरे काय करून आला बा काही माणूस की नाही नको रे बाबा देईदा थांब तुम्हाला पाहू दे काय. इवई अरे बाहेर तर या तुम्ही. काय झालं ते तर सांगा बापा. या हो इवई. कोणता इवई आहे ना मी वाटत तुझ्या. कोणता इवई आहे. चालला इवई लावा तडीचा लक्ष हे लवकर घेऊन जा मागून. ह्याचे आपले काही संबंध नाही आहे. ते कपडे लपडे घेतले ते थैली ते तू फेकून टिसा ती घेऊन जाय म्हणा लुच्च्या. चालले मोठं इवई करून आला टिसा तोंडवाशे. भाऊ थोडस कसं माणुसकीत बोला ना. माणसाची बोलून राहिली जनावरांशी नाही बोलून राहिली का तुम्ही. काय झालं हे तर सांगा तुम्ही. काऊन अशी बोलून राहिली एवढं कोण गरम झाले बा तुम्ही. अरे खोटाळ्याशी काय माणुसकीत बोला लुच्च्याशी. माणुसकीत बोलायचं धर्म ठेवला नाही ना. किती खोटे बोलले. पोरगा असा पोरगा तसा पोरगा ढमुक. आणि फसवलं बा मला फसवलं. काय लग्न झाल्यावर सांगत होता मला पोरगा कसं आहे ना लुच्च.
हे हा लक्ष बी तसा राहणार नाही तसा. ते पण म्या काय फसवलं हे तर सांगा. काय लपून ठेवलं तुमच्यापासून? घर दाखवलं, दार दाखवलं, सारं तुम्हाला सांगितलं, क्लिअर कागदपत्र दिलं तुम्हाला. आणि म्या काय म्हणतो फसवलं तुम्हाला? अरे भाऊ स्पष्ट जे काय ते बोला ना तुम्ही. असं केलं आणि तसं केलं उपलून राहिले साऱ्या गावात. त्यापेक्षा एक गोष्ट मुद्द्याची काय आहे ते संबंध कोण तुटला एवढं सांगा फक्त आम्हाला. संबंध कोण तुटला फोनवर सांगितलं नाही मी की पोरग बेवळा आहे, दारू पिऊन पळेल असते लूट. त्याला माही पोरगी देऊ काय सांगा ना तुम्ही. तुमची असती दिली असती का तुम्ही ना? ते कसं आपला तुमचा मेळ जमत नाही. बेवडा पोरगा आहे तो, आपला तुमचा संबंध होत नाही. मा पोरीचा काय मला सत्यानाच करून नाही बाबा. काय पोरगा बेवडा दारू पिऊन पळेल असते? अरे बाबा काय झपिता का तुम्ही? तो पोरगा सुपारीचा खांडे खात आणि तुम्ही काय म्हणून राहिले दारू पिऊन पळेल असते? बापा सुपारीचा खांडे खात पोरगा. अरे बेवळा आहे तो पोऱ्या, बेवळा दारू पिऊन पळेल असते लुट. आणि काय सांगून राहील तुम्ही सुपारीचा खांडे खात? अरे सारच खाते विमलच्या पुड्या, तामाखू मामाखू सारच. गांजा अफू चरस सारच करते तो, शौक करते तो बोड्या. म्हणून तर टकला झाला तो. अश करते तिकडे. बेवडा आहे तो, पेसनी पोरगा आहे. माझी पोरगी देत नाही बा. काय बोलून राहिले राजा तुम्ही? तुमच्या तोंडात जे येईन ते. तुम्ही काय माणसा आहे की जन्मार आहे राजा? तो बोरगा राजा सुपारीचा खांडे खात निर्विष्णी बोरगा आहे. आणि तुम्ही म्हणून राहिले त्याच्यावर व्यसन आरोप लावून राहिले बा. गरीब पोरा आमच्या गावात ते हार पोरगा नाही राजा. दुसरा जरी गरीब पण तो नाही पोरगा करू शकत त्या गोष्टी. दगडू आमच्या गावातला हिरा पोरगा आहे, हिरा. काय सांगा तुम्हाला? त्याच्यासारखा माणूस नाही गावामध्ये. आणि तुम्ही त्याला म्हणाले एवढा निवळान हे खाते ते खाते. आपलं ते पोरगण दुसऱ्या ते काटत असं असते. आपलं कधीच आपल्याला दिसत नसते ना. बरं तुम्हाला पाय आहे ना? पाय नाही तुम्हाला? दाखव आता, थांबा दाखवतो तुम्हाला. पान तुम्ही आता तुमच्या डोळ्यानं पहा काय आहे. देतो आता मोबाईल. तुमच्याकडे काय धिंगाणा करून राहिला तो दगड्या. तशी माझी पोरगी देतच नाही मी आता. पण पाहून घ्या तुम्ही तुमच्या डोळ्यानं. वाटलं तोंड वासत आले तर असं मावारी दोष नाही पाहिजे. काय यानं संबंध मोडला हे पाहून घ्या तुम्ही. बरं आणा मोबाईल आणा, पाहू द्या आम्हाला काय आहे तुमच्या डोळ्यात. पाहू द्या पहा, नीट पहा तुमच्या डोळ्यानं काय करून राहिला तुमच्याकडे धिंगाणात. पाहा सळेल त्या दगड्या पोऱ्यावर विश्वास आहे तुमचा. माझी पोरगी फसवत होते ना. अरे किती बेवळाचे अट्टंत पाय व्हिडिओ मध्ये पहा. चुप बसा ना, पाहू द्या ना मला काय आता. पावती नाही जास्त होते. पिऊ नको दगडू तो, पिऊ नको. टाक तू सांगितलं टाक सांगितलं. बातमी दाखव डायरेक्ट तो झाला होता बातमी तो झाला होता. पाहिलं व्हिडिओ? काय तमाशा आहे? काय आहे हे एवढं बोरगा हे पा डोळ्यानं पा. बरोबर भाऊ, बरोबर आहे भाऊ तुमचं, बरोबर आहे. चला सरपंच चालेल काय चालते दास. चला आता चला. काही बोलायला म्हणजे हेच नाही राहिलं ना, तोंड नाही राहिलं ना. चला. काय राजा नामदेवराव तुम्ही राजा माई घोर करून टाकला बा. काय राजा असं पोरग राजा असं बेवडं पोरग? काय बा कसं दक्षिण बोललो का तुम्ही? मला आजच माहित पडलं हा बेवळा आहे म्हणून. मला पहिले आता घरी जाऊन पाहू द्या काय तर. आम्हाला कसं आम्हाला आता निर्णय घेऊ द्या आता काय तर. आम्हाला पहिले शाळेच्यावर त्या गोष्टी घ्या. बरोबर कळा का शाळेच्या माझी बेवडी आली होती सा टुंग टुंग करायला मोठं भाद्दर घरी सगळ्या वाहनाचं. आता जणी ठेसली की चांगली गेली की पाहून चालले. अरे गळा मोतीराम काल रात्री आहे की नाही चमत्कारच झाला ना रे गळा. चमत्कारच. काय चमत्कार झाला रे बा. अरे बापा मा नातू घरी आला आणि मुटकन झपून राहिला ना रे गळा. काल फोनवरही बोलला नाही त्या पोरी सोबत काहीच नाही. मनात वायरी बरोबर बस सन्न झपेल होत्या गुर्र घर. गेलो बाबा पाहिलं फोनवर बोलून नाही राहिला बा. त्याचं कसं मुले कसं गप्पा आहे काही सवयी आहे त्याच्या गप्पा ऐकत असतो मी. कामा गिमाल गेला असेल तो थंडा झाला असेल तो काय गप्पा मारीन काय. पण तू किती बिनलाज आहेस रे. नाताच्या नातवाईच्या गप्पा ऐकतो तू. काही लाज वाटते रे तुले? असं नसते ना रे ते. तुला नाही समजत ना मोतीराम. अरे माबद्दल काही बोलतात काय? काळ्या करतो गव्हाची पोरगी की हा काळ्या करते माया म्हणून ऐकत असतो मी ते. असा विषय आहे ना तो.
फोन फोन काले ऐका लागत असते त्यासाठी. आतापासून कसं बा ते उरी भडक होते का विरोधात की हाय काही सांगते असं असते ते. बाबा लग्न व्हायच्या अगोदरच असा शक बरोबर नाही बरं. हे तुझ्या मनातली शकाची भावना बाहेर काढून टाक. त्यानं अच्छे घर फुटले बरं. शक लय डेंजर असते. नाही ना रे शेकन फेक काय मी काय शक करणारा माणूस अवघाले का काहीही बोलतले का तू. पण मला काल लयच आनंद झाला तुला सांगतो. म्हणा तू घरी येता बरं मुटकून झोपून राहिला ना त्याच्यात लय आनंद आहे. नाही तो फोदीचा पोर आहे 24 तास फोनवर बोलते सांगा. रात्री फोनवर दिवसाही फोनवर चिटकेले. तुला माहिती आहे ती तंबे करतो फोनवर बोलायसाठी. टाकीवर चढून घवड्यावर चढून हत्यार चढ. काल कामा गिमाल गेला झाला थंडा तो. पण आज पाहतो रात्री सोडते का तो फोन. अरे बा फोनची लय सवय बेकार आहे. आजकालचे पुरे फोनवर बोलल्याशिवाय नाही राहत. आपल्या जमान्यात होतं ते. आपण बोलू ना. अरे एक दोन लेकर घेतलं बायकोशी बोलू ना आपण. अशी कंडिशन आपली होती. आता नाही राहिलं ते. अवघड आपल्या जमान्यात तर बायको तोंड ना पाहायला भेटेन हो. 2 लेकर होतलो. बायको कसं शब्दानही बोले नाही आपणही बोललो ना. अशी कंडिशन होती. आपल्या मायबापाचा तेवढा धाकच होता ना आपल्यावर. पण आता काही नाही भाऊ. आता तर सोड बोकांटा कोणाचा धाक नाही राहिला. बापा लोकं जोडटा बरोबर तिले मोबाईल याले मोबाईल आणि दोघं सुरू. जेवली कान खावली कान हागली कान काय झालं कसं झालं सुरू टिपरूगड. हो तो धाक होताच ना बाबा. अरे काका मामा मावशी आपली बायको पाहायला जाय. तेच पसंत करत तेच झालं. आपल्याला फक्त लग्न मंडपात जाऊन बसणं लग्न लावणं एवढं होतं. आता आपल्याला पाहायचा अधिकार नव्हता. आता तर पहिली भेट दुसरी भेट बाहेरची भेट अंतरची भेट साऱ्या भेटीचा. अरे बा आपल्याला पसंत असो की नसो आपल्याला करावंच लागे. बापानं म्हटलं माईनं म्हटलं की करावंच लागे. पण आता तसं नाही राहिलं बापा. त्याची पसंत महत्वाची आहे. पोराची पसंत. बापाची नाही आबाची नाही काकाची नाही मामाची नाही कोणाचीच पसंत काही घेणं देणं नाही. पोराची पसंत. बा आपल्या जमान्यात जर म्हटलं असतं की बा मले पोरगी पोसून नाही तर मा बापानं म्हणजे जे काही आपले वडील झाले ते खेट्टच मारले असते. आरामखोरा आम्हाला पसंत नाही तुला पसंत नाही तुझ्या तू मोठा झाला काय असं बोलले असते. नामदेव का लिहून राहिला बाबा. नामदेव का लिहून बे नामदेवचा पेट आहे ना त्यांना तू मग तोही नाही तर काय तर आज कामाला नाही गेला ना तू झपेल आहे ना. म्हणून आलो तो बलायले चालगड्या कामाले सरपंच ये सोबत. तसंच आहेच म्हणून हा तर रगतच पिऊन राहिला म्हणा त्याच नाम्या. 100 रुपयात काम करून घेते ढोपून घेते दिवसभर. मात्र ना तू बया चालला यायचे मागं नाम्या. पुढे बा तो दगड्या कुठे कोण काय झालं गड्या. ते नका विचारू काय झालं तो दगड्या घरी आहे का हे सांगा फक्त आम्हाला. दुसरं नका बोलू. आता काय झालं काय नाही दगड्या करून राहिले. काय झालं काय हे तर सांगा. अरे तुम्ही का विचारले काय झालं तो दगड्या घरी आहे का एवढं सांगा. काय झालं कसं झालं ते काय विचारू. तो दगड्या घरी आहे काय ते सांगा. तो दाखवा फक्त हराम करू द्यायला. तो गडा वारा उदान ठोकायचंच पाणी गड्या तू. अरे तो झपेल आहे ना बाबा कालपासून म्हणजे झपेल आहे तो. काय झालं ते सांगणं नाही काही नाही. काय दगड्या कुठे अरे तो झपेल आहे दगड्या कुठे तो झपेल हराम कर कुठे झपेल. घरात आहे रे बुवा झपेल घरात आहे. साधू नको बोलू नको. काय झालं ते सांगत नाही बोलून राहिला मोठा. चला सरपंच चला. हा चला नामदेवरा हरामखोराला सांगू काय भाषेत चांगले समजून. चाल बरं गड्या चाल बरं. वातावरण जास्त पेटलं गड्या. काही बोलून राहिला नामदेव. काहीतरी झालं काहीतरी केलं म्हणा आता ना. हो चाल. दगड्या उठ रे उठलं. काय पसरून राहिला तू दिवस निघला ना तरी पसरून राहिला. उठ उतरली नाही का त्याची उतरली नाही का तुझी. नामदेव भाऊ त्याला कसं प्रेमान समजून सांगू नका. लात मारा मागून कंबळलं त्याच्या बरोबर उठते मग तो. ते तर गड्या काही समजूनच नाही राहिले. तुम्ही काय बोलून राहिले आणि काय करून राहिले. लात मारा गीत मारा माना त्याला मारता का तुम्ही मारता का. बुड्ढे बा तुम्ही मधात फडफड करू नका. तुम्हाला काही माहित नाही काही नाही. बोलून राहिले मधात. आमचं काम आम्हाला करू द्या. बिलकुल आवाज नाही काढा तोंडातून. तोंडावर बहुत हाताची घडी. अरे हो सळेल तोंड्या उठ उठ केलं वांगे. नामदेवरा लात मारा या कंबळल्या लात मारा. बाप्पा काय झालं रे बाप्पा. नामदेवराव जयदास भाऊ सरपंच दोन्ही बुड्ढे काय झालं काय नाही काय केलं बाप्पा. कोण आले अडीच मामाजी काय झालं तुम्ही कसे आले काय झालं कसं काय आले. मुद्देव का प्यायला तुले का रे मुद्देव का प्यायले. देशी देऊ की गावरान देऊ की इंग्लिश आणू कोणत्या हराम खरा बेवड्या कोणत्या त्यासाठी प्यायले.
नामदेव तोंड सांभाळून बोल. माझा चाल का बेवड्यान गिवड्या करून राहिला तू? काही लाज वाटते तुले? हा म्हणा तू का बेवडा आहे का? काही बोलून राहिला. देशी पेत गावरान पेत इंग्लिश पेत काही बोलणं तू या. हा कसा उघडे हो तुम्ही? आवाज नाव काढू तोंडातून. चाल चोप. मला फुटलं वाटतं भाऊ. हा ती पेली नाही पार्टी. अरे बा नम्माला कोणतीच नाही पाहिजे. कोणतीच नाही पाहिजे ना. हराम खोरा कोणती नाही पाहिजे. कोणती नाही पाहिजे. हा रात्री का मूत पेला का रे मग तू? दारू पिऊन राहिला बेवड्या. अरे कोणती घेतली रात्री? देशी घेतली का गावरान घेतली? आता आणा लागेल ना तुले रोज. किती कोणती घेत असते तुम्हाला सांगत. मी घेऊन येते बाजारातून तुले. मी का बेवडा का दारू पिणार का? दारू हात नाही लागत. नाही हा बेवडा नाही गे. अट्टल बेवडा हा लोचाल. साला सांगून राहिला सत्यानाश झाला ना त्या दारू पोई तुया. सत्यानाश झाला ना दगड्या. काय सांगू तुले? काय बोलू काय? तुले लेका मा पोरासारखा लेकरासारखा बोला मी हराम खरा. तुला धोका दिला मला. लुच्च्या दात मनगट खायची बळी आणली तुला. काय बोलून राहिला गड्या नामदेव? तू दात मनगट खाऊन राहिला. बॉन मान आता ना काय केलं? एक तर तुम्ही पुरी गोड सांगत नाही पण बोलून राहिले फक्त फटाफट. हा मला सांगा तुम्ही काय आहे तर? लोक तू चूप बसणारे माईक पुढी नस तुले. वय नको म्हणता मग त्याची एक जीवार येला. दात मनगट खाऊन राहिले ते असं तू मधात करशील तर दगड्याला 2-3 झपकी मारशील. त्याचं मस्त सट केला मला असं वाटतं. काहीतरी झालो. काहीतरी गेम केलं तो नाता. काहीतरी कार्यक्रम झालेला आहे. पण या डंगराला सांगा काय केलं तर नाता जरासं लक्ष नाही देत आहेत नाता. मी कधलं पुरू गेले. कधलं पुरू घरीच असताना भाजी दोऱ्या तोडताना मग नाताला काही म्हणणं बोलणं काही कुठे चालला काय झाला काय करतं काहीच नाही. संड बसरायचं संड राहायचं संड खायचं डंगऱ्यानं फक्त. म्हणणं बोलणं काहीच नाही. माझा आता मावर उडला आहे तू. आता मा काय गुन्हा आहे बाबा? तुझ्या बरोबर तू 24 तास असते तुम्हाला तू काम करायला. ते जशा याचं काय तर याची झोडपे मारायला लागतात. आता साऱ्यानं काही तोंड टाकायला जागा नाही ठेवली. इज्जत गमवली सगळी. गावाची चव गमवली आहे ना. आम्ही साहेब या दगड्यासाठी जीव तोडा आणि हा साहेब अगो काम करते लुच्च्या. आता हे काय बोलून राहिले मुली समजून नाही राहिलं काय तर मी कन्फ्युज आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आपला. असं आहे मग असं सत्यानाश होते. दारूपायी व्यसनापायी तर कसं माणसानं व्यसन नाही केलं पाहिजे. व्यसन लय वाईट असते.